आपल्यासोबत नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। सर, एकंदरीत काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे? अत्यंत दुःखद घटना, आमच्या कार्यकर्त्याचा निर्गुण खून ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र देवकर यांच्या मुलांनी आणि त्यांच्या जे काय सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून जो केलेला आहे तो अत्यंत निर्गुण खून केलेला आहे। खोपोलीला याची कुठल्याही प्रकारची परंपरा नव्हती। खोपोलीला एक शांततामय आमचं एक शहर मानलं जात होतं, पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस जो पायंडा खोपोलीत पाडू पाहते, हा चुकीचा पायंडा पाडू पाहते की दहशतीखाली लोकांना ठेवायचं आणि इलेक्शनमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना दहशत बसण्यासाठी हे पूर्ण काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने पूर्णपणे केलेलं आहे। FIR मध्ये सुद्धा त्यांच्या फिर्यादीने सुधाकर घारे जिल्हाध्यक्ष रायगड जिल्ह्याचे त्यांचं नाव सुद्धा नमूद केलेलं आहे। कार्यकर्ते त्यांचे रवींद्र गायकवाड की जे आता रवींद्र देवकर जे आता पडले त्यांच्या मुलांची 2 नावं त्यात हे केलेली आहेत। तर त्यामध्ये माझी पूर्ण मागणी आहे की या सर्व आरोपींना फाशी आणि मोका हा लागलाच पाहिजे, कारण की आमच्या खोपोलीचं पूर्णपणे शांतता भंग केलेली आहे आणि एकदम क्रूर प्रकारची हत्या केलेली की आमचा एक चांगला कार्यकर्ता, आमचा निष्ठावंत शिवसैनिक आम्ही गमावलेला आहे। एकंदरीत आता पोलीस प्रशासनाकडून आपली काय मागणी आहे? आमची पोलीस प्रशासनाला हीच मागणी आहे की जोपर्यंत आमच्या या सर्व आरोपींना तुम्ही हजर करत नाहीत ज्यांनी निर्गुण हत्या केलेली आहे, त्याशिवाय आम्ही ह्या पोलीस स्टेशनमधून हलणार नाही। धन्यवाद सर। हे होते नगराध्यक्ष कुलदीप शेंडे। राज वैशम, टीव्ही मराठी, खोपोली, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।